वारुवाडी येथील ग्रामदेवता भागेश्वर महाराज यांचा यात्रोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। पहाटे काकड आरती, अभिषेक, मिरवणूक व पालखी सोहळा, घागरी, संगीत भजन, महिलांसाठी लकी ड्रॉ, शोभेचे दारूकाम आदी कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते। पालखी व मिरवणूक सोहळ्यात महिलांनी घागर घेऊन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता। रमेश पवार यांच्या अश्वनृत्याने कार्यक्रमाला शोभा आणली। यावर्षी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। साधारण 50,000 लोकांनी भागेश्वर महाराजांचे दर्शन घेतले असे देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। आलेल्या भाविकांना 2 टन खिचडी, केळी व राजगिऱ्याची चिक्कीचे वाटप करण्यात आले। देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून भाविकांच्या दर्शनासाठी व प्रसाद वाटपासाठी चोख नियोजन करण्यात आले होते। सायंकाळची सांजारती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या हस्ते सपत्नीक तसेच इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाली। देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आभार मानले, तर देवस्थानचे सल्लागार विलास पाटे यांनी अशाच उत्साहात पुढील काळात सुद्धा यात्रोत्सव भरवला जाईल व देवस्थानच्या भौतिक सुविधांचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले। आपण पाहत आहात याच यात्रोत्सव सोहळ्याची काही निवडक क्षणचित्रे। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी काल 25 तारखेला या ठिकाणी मांडव ढाळायचा कार्यक्रम संपन्न झाला। तसंच आज सकाळी 4 वाजता महाराजांचा अभिषेक या ठिकाणी झाला। अभिषेक झाल्याच्या नंतर सकाळी साधारणतः 10 वाजता या ठिकाणी घागरी मिरवणूक, ग्रामप्रदक्षिणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यानंतर या ठिकाणी आरती झाली। आरती झाल्यानंतर ज्या महिला या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या घागरीसाठी त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण लकी ड्रॉ ठेवला होता आणि त्यामध्ये काही 21 महिलांना आपण या ठिकाणी पैठणीचं वाटप केलं। आणि सकाळी आपण या ठिकाणी हे जे माझ्या लेफ्ट साईडला जे दिसतंय या ठिकाणी वॉटर प्युरिफायर हे जे ग्रामपंचायतीने आपल्याला दिलेलं आहे त्यांचे उद्घाटन या सकाळी या ठिकाणी झालं आणि त्यानंतर आत्तापर्यंत अजून चालू असलेली ही 2 टनापेक्षाही जास्तची खिचडी यावरची सुद्धा भक्तगणांना वाटपाचं काम या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट असेल, ग्रामस्थ असेल आणि सर्व भक्तगण असेल, या सर्व स्वयंसेवक सर्वांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी गर्दी आम्हाला असं वाटतं थोडी जास्त होईल, परंतु गर्दी त्याच्यापेक्षा जास्त झालेली आहे आणि यावेळेस भाविक भक्तांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं आणि जितके दिवस झाले आम्ही या बाजारामध्ये फिरत होतो, गावामध्ये फिरत होतो, बरेचशा लोकांनी स्वतःहून बोलून आम्हाला या ठिकाणी अन्नदानासाठी असेल, खिचडीसाठी असेल, शेंगदाण्यासाठी असेल, तेलासाठी असेल, गावातले व्यापारी मंडळी असतील, जे भक्त आहेत त्यांनी आम्हाला बोलून या ठिकाणी वर्गणी दिली की या ठिकाणी तुमच्या माध्यमातून ज्या लोकांनी ज्या भक्तांनी या ठिकाणी या मंदिरासाठी भागेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टवरती विश्वास ठेवून या ठिकाणी जी देणगी दिली त्या देणगीचं आज सार्थक झाले आणि ह्या परिसरामध्ये आज सर्वांना शांततेत या ठिकाणी व्यवस्थित शिस्त पद्धतीने या ठिकाणी सर्वांना महाराजांचं या ठिकाणी दर्शन घेता येत आहे। सर्व ज्येष्ठ असतील, महिला असतील, लहान मुलं यांची दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी केली। नारायणगाव पोलीस स्टेशन असेल, ग्रामपंचायत असेल, NCCचे विद्यार्थी असतील, बाकीचे शिक्षक वृंद असतील, सर्व कर्मचारी असतील, ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील, या सर्वांनी या ठिकाणी हा कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी, हा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी सर्वांनी एफर्ट्स लावले। पहिला नमस्कार, मी गणेश राजेंद्र राहुळे, श्री भागेश्वर देवस्थान ट्रस्टचा एक सभासद आहे। यावर्षी एकदम चांगल्या पद्धतीने देवस्थानाने आयोजित केलेले कार्यक्रम आहेत। त्याच्यामध्ये काल मांडवडा असतील आणि आज वेगवेगळे उपक्रम आपण राबवले। काही कारणास्तव यावेळेस आपल्याला बैलगाडा शर्यती काही आयोजित करता आल्या नाही जागेच्या अभावी। त्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केला पण जागा काही मिळाली नाही, त्याच्यामुळे आम्हाला बैलगाडा शर्यत काही आयोजित करता आली नाही। पण पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही त्या जागेचा शोध घेऊ आणि जागेचा शोध घेऊन तिथं चांगल्या पद्धतीने बैलगाडा शर्यत आपण आयोजित करू आणि देवस्थानचे अध्यक्ष असतील, वेगवेगळे सभासद असतील, उपाध्यक्ष असतील,
यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही याच पद्धतीने चांगली मोठी एक बैलगाड्या शर्यत असेल आणि वेगवेगळे उपक्रम असेल, मग त्यात मांडव टाळ्याचे कार्यक्रम असतील किंवा पालखी मिरवणूक असेल किंवा जो अन्नप्रसादाचा कार्यक्रम आहे तो यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने केला आणि तो पुढे कंटिन्यू करणार आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.